जे पुढचं प्लॅनिंग जे आमचं होतं ते तुम्हाला कळेल. लक्ष्मी टेकडावर आले होते महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. एक पायथ्याशी आहे मंदिर आणि एक आत जंगलामध्ये आहे. मी सोबत आले होते, मी तेव्हा हे मंदिर पाहिलं होतं. आता ह्यांना आणि मी पिल्लूला घेऊन आले आणि जे खालतं जे पायथ्याशी मंदिर होतं ते मी बघितलं होतं. जे आत जंगलात होतं मंदिर ते पाहिलं नव्हतं. मी घंटा वाजवत होते, ती काय घंटा वाजली नाही. हातात माझ्या पिल्लू होती, बॅग वगैरे होती, त्यामुळे वाजली नाही. देवाचं दर्शन घेतलं. तिथे छान असं मांजर बसलं होतं. ती मावशी बोलली आतून दर्शन घेतलं तरी चालतं. लक्ष्मीचं दर्शन घेतलं. वरचं मंदिर आम्ही पाहण्यासाठी निघालो होतो. वर लिहिलं होतं श्री महालक्ष्मी प्रसन्न. चला म्हणलं आज आपल्याला महालक्ष्मी प्रसन्न होते काय बघू. ते ना खूप माकडे असतात, पण आता पावसामुळे नव्हते. उन्हाळ्यात तर खूप जास्त इथं माकडे असतात. भीती वाटते माकडांची आणि घनदाट जंगल दिसत होतं. मंदिरापाशी पोचल्यानंतर आपल्याला पाण्याची टाकी भेटते. तिथं पाणी आहे हातपाय धुण्यासाठी, पाणी पिण्यासाठी नाही. आणि वातावरण तर एकदम छान झालं होतं. आणि इथे बघू शकता आजूबाजूला परिसर तर इतका सुंदर होता ना. आणि देवळात वगैरे मंदिरात खूप स्वच्छता होती, घाण वगैरे अजिबात नव्हती. मंदिरात आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं ना, खरं सांगते. एक 10-15 मिनटं तर मी एकदम शांत बसले होते. तुम्हा कोणाला ना या धावपळीच्या जीवनामध्ये जर एकाग्र जर हवा असेल तर आपण कोणत्याही मंदिरात येऊन शांत बसू शकतो. इतकी शांतता होती ना, मन प्रसन्न झालं होतं. खरं सांगतो, माइंड एकदम फ्रेश झालं होतं. तुम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेऊ शकता. देवाचं वगैरे दर्शन घेतलं आणि पिल्लू ना माझ्याकडं अजूनही येत नव्हती आणि पिल्लूच्या पप्पाचं पूर्ण बँड वाजवलेले होते आज पिल्लूनं. मला पिंपल्स आलते आणि ते खूप जास्त दुखत होते. खरं सांगते आजचा दिवस माझा खूप छान गेलेला आहे आणि ह्या मंदिरात आल्यापासून तर एकदम फ्रेश वगैरे माइंड वाटत आहे. कारण का मला आज पात्र इतकं कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर प्रसन्न वाटलं नव्हतं. ते आज या मंदिरामध्ये प्रसन्न वाटलं होतं. घरी आले आणि घरी आल्यानंतर पहिल्यांदा पिल्लूला झोपवलं आणि पिल्लूचे पप्पा मोबाईल बघत बसले होते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.